अगदी ताज्या शेंगा तोडून आणल्या आहेत झाडाच्या शेवग्याच्या. त्याला अशा काप देऊन आणि त्याची सालं काढून भाजीसाठी तयार केले आहेत. आता आपण मसाला बघूया. ते कांदा घेतला आहे, धने, एक खोबरं, थोड्या डाळ्या घेतल्या आहेत, कांदा कापून घेतला आहे. सुरुवातीला लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि एक टोमॅटो याची आपण पेस्ट काढून घेऊ. तव्यावर तेल टाकून घ्यायचे आणि कांदा चांगला खरपूस थोडासा काळसर होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. मसाला भाजण्यावरच भाजीची चव आहे. अगदी मटणालाही मागं टाकेल असा शेवग्याची शेंगाची भाजी तयार होते. इथे आपल्याला खोबरं जे आहे ते खोबरंही आपल्याला थोडंसं जास्त खरपूस लालसर ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त छान असा खरपूस ब्राऊन रंग आला आहे. इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला आपला मसाला भाजून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला पातेल्यात तेल टाकून सर्वप्रथम लाल तिखट टाकायचे. लाल तिखटाने काय होतं, सुरुवातीलाच टाकलं की भाजीला छान तर्री येते. नंतर हळद टाकून घ्यायची आणि मसाल्याचं जे वाटण आहे ते ॲड करायचं. मसाला तेलात चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर यात प्रवीण ॲड करायचा थोडा. चवीपुरतं मीठ ॲड करायचं. नंतर शेंगा टाकायच्या. मसाल्यामध्ये शेंगा चांगल्या परतून घ्यायच्या आणि 1-2 मिनटं त्या मसाल्यातच चांगल्या होऊ द्यायच्या. नंतर झाकण ठेवून 5 मिनटं आपण शेंगांना मसाल्यात होऊ देऊ. आता हे बघा मसाल्यामध्ये शेंगा चांगल्या फ्राय झाल्या आहेत. तुम्हाला ग्रेव्हीनुसार त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आता बघू शकता आपली भाजी तयार आहे. 10 मिनटानंतर शेंगाही छान शिजल्या आहेत. अप्रतिम चव लागते, अगदी मटणासारखी. एकदा करून बघा.